जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि। ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवुनिया सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान सदा माझे डोळे जड तुझे मोती सदा माझे डोळे जड तुझे मोती रखमाईच्या पती सोयरिया सोयरिया रखमाईच्या पती सोयरिया सदा माझे
रूप पाहता लोचनी सुख बरवे देशावर झालो काय बोली बोलावे काय बोली बोलावे काय बोली बोलावे झालो काय बोली बोलावे काय बोली बोलावे काय बोली बोलावे लाभेला Bye.
परवे देशावर झालो काय बोले बोलावे लाभे लाभ दुनावला जीव झाला दरुशनी भाग्ये झाली संत भेटी आवडी पोटी होती ते लाभे लाभ दुनावला जीव झाला दरुशनी तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी लाभे लाभ दुनावला जीव झाला दरुशनी विठ्ठल श्री संतांची अधिकरणतेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे तेचे नमस्कारोनी आता बरवे देशावर झालो काय बोले बोलावे लाभे लाभ दुनावला जीव झाला दरुशने संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा संतपर प्रकरणातला गोड असा अभंग आहे विठ्ठल अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आयुष्यभर परमार्थाचा श्रम केला आयुष्यभर परमार्थ साधनेचे कष्ट सोसले आणि आयुष्यभर केलेल्या या परमार्थाच्या सगळ्या कष्टांचं काय फळ माझ्या पदरामध्ये पडलं त्याच्या संबंधीचा विचार सांगतात या अभंगामध्ये तुकाराम महाराज ऐकून ठेवा श्रम दोन्हीकडे आहे श्रम दोन्हीकडे आहे श्रम म्हणजे कष्ट श्रम म्हणजे कष्ट कष्ट दोन्हीकडे पण आहे दोन्हीकडे श्रम आहेत म्हणजे संसारातही श्रम आहे आणि परमार्थातही श्रम आहे बिना श्रमाचा संसार नाही तर बिना श्रमाचा परमार्थ सुद्धा नाही परमार्थातही सिद्धावस्थेपर्यंत जाण्याकरता कष्ट सहन करावेच लागतात कष्ट घ्यावेच लागतात तसं संसारात सुद्धा सुस्थितीमध्ये राहण्याकरता संसार फुलवण्याकरता संसार वाढविण्याकरता संसाराची प्रपंचाची वृद्धी करण्याकरता कष्ट करावेच लागतात कष्ट केल्याशिवाय संसारही करता येत नाही तर कष्ट केल्याशिवाय परमार्थही करता येत नाही म्हणून सुरुवात केली मी संसारातही श्रम आहे परमार्थातही श्रम आहे विठ्ठला काय करायचा हा निर्णय तुमचा आहे याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य आहे तुमच्यावर बर्डन नाही तुमच्यावर दबाव नाही तुमच्यावर जबरदस्ती नाही
तुमच्यावर बळजबरी तुम्ही माळ घातलीच पाहिजे, तुम्ही गण लावलाच पाहिजे. तुमच्यावर बळजबरी स्वतंत्र आहे. तुम्हाला 100% स्वातंत्र्य आहे, 100% स्वातंत्र्य आहे. फक्त लक्षात घ्या, कष्ट संसारात आहे पण आहे, कष्ट परमार्थात आहे. कष्ट केल्याशिवाय संसार करता येणार नाही, कष्ट केल्याशिवाय परमार्थ करता येणार नाही. करायचं काय हे ठरवायचं तुम्ही. इथं नाही, घरी गेल्यावर इथं लोड घ्यायचाच नाही. इथं मस्त राहायचं, स्वस्त राहायचं, कीर्तन ऐकायचं, दाबून खायचं. घरी गेल्यावर पडल्या पडल्या ठरवायचं माधू करायचं काय, निवांत ठरवायचं काय करायचं. करण्याकर तुम्ही संसारच का निवडला असंही तुम्हाला कोणी म्हणणार नाही, आणि तुम्ही परमार्थच का निवडला असंही तुम्हाला कोणी आडवं लावणार नाही. तुमच्या स्वेच्छेचा प्रश्न येतो, तुमच्या आवडीचा प्रश्न आहे. फक्त महत्वाचं ऐकून काय ठेवा, कष्टाशिवाय संसार नाही, कष्टाशिवाय परमार्थ नाही. करायचं काय हे ठरवायचं तुम्ही. तरी पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून देणार आहे. गोष्ट कोणती? महाराज, संसारातही कष्ट आहे, परमार्थातही कष्ट आहे, मान्य. पण हा पण म्हटला का, हा पण बोलण्यातला हा जो पण आहे ना, हा पण लय घोटाळा घालतो. हा पण काय करतो, मागच्या सगळ्या चांगल्या बोलण्यावर बोळा फिरवतो, सगळ्या चांगल्या बोलण्यावर पोचारा फिरवतो. आपण एखाद्याने 1 तासभर वर्णन केलं, हजारो समाज पुढे बसलेला माईकवर भाषण करीत होता. एका जणाचं तासभर वर्णन केलं, इतकं तोंड भरून वर्णन केलं, मुक्त कंठाने वर्णन केलं, कौतुक केलं त्याचं. ते असे, ते असे, ते असे, ते असे, ते असे, 1 तासभर वर्णन केलं, ते असे, ते असे, आणि गप्प म्हटलं पण ऐकणाऱ्यांची कान टवकारली. म्हणजे हे पण काय करतो, मागच्या सगळ्या चांगल्या बोलण्यावर पोचारा फिरवतो. कोण? पण. तसं संसारातही कष्ट आहे, परमार्थातही कष्ट आहे. कष्टाशिवाय परमार्थ करता येत नाही, कष्टाशिवाय संसार करता येत नाही. काय करायचं याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे. निवडायचं क्षेत्र तुम्ही तुमच्या मनाने निवडायचंय. कष्ट दोन्हीकडे आहे. पण महाराज, एवढा आमच्या मनावर ठेवलं तुम्ही ना, ते पण कशाला आणलं मध्येच? पण काय हो, पण ऐका, पण फार महत्वाचा आहे. हा पण काय ऐका, संसारात कष्ट आहे, संसारात कष्ट आहे, पण संसारातल्या कष्टाला फळ नाही. संसारातल्या कष्टांना फळ नाही. आणि परमार्थात कष्ट जरूर आहे, पण परमार्थातले कष्ट वाया जात नाही, ते फळ देतात. म्हणजे थोडक्यात काय, पण काय सांगतो, परमार्थातले कष्ट सफल आहे, आणि संसारातले कष्ट निष्फल आहे. आता काय करायचं तुम्ही ठरवा. विठ्ठल, आता हे बोलायच्या आधी तुम्ही काय ठरवलेलं आहे सांगू का मी लय मन कावडे आहे, मला सगळ्यांचं मन कळत. हे सांगण्याच्या आधी तुम्ही काय ठरवलं होतं सांगू का? काय? प्रत्येक स्त्रीने, प्रत्येक पुरुषाने हे बोलण्याच्या आधी ठरवलं होतं, माधू कष्ट परमार्थातही करायचे, कष्ट संसारातही करावंच लागतं ना, मग परमार्थ करण्यापेक्षा संसारच करू. हे प्रत्येक आवडीचा विषय आहे ना, तो करू. पण आता पुन्हा तुम्हाला द्विधा झाली ना. द्विधा काय? परमार्थातल्या कष्टाला फळ आहे आणि संसारातले कष्ट निष्फळ आहे, म्हणजे त्याला फळ नाही. महाराज, किती कष्ट करा, ऐका, संसारामध्ये तुम्ही किती कष्ट करा, अहो रात्र कष्ट करा, संसारात करणे मरणे. माग काय नाही. आप मरे पीछे डूब गई दुनिया, आप मरे पीछे डूब गई दुनिया. बाकी काय नाही संसारात. काय नाही. कहत कबीरा सुन मेरे गुनिया,
कबीरदास बोलले, कहत कबीरा सुन मेरे गुनिया, आप मुडे पीछे डूब गई दुनिया. आपण मेलो, विषय संपला. विठ्ठला. 10 दिवस सगळे घरावर येतात, बोंबलतात बोंबलतात बोंबलतात. 10 दिवस रडतात रडतात रडतात. पिंडाला कावळा शिवला का गुंजीवर तुटून पडतात. आपण मेलो, विषय संपला. बस काही नाही. मग संसारात करणे आणि मरणे. काही काही लोकांचं आडनावच आहे करमरकर. कोणाचा असं तांगवर ओढून घेऊ नका. मी आपलं जनरल बोलतो. एक कीर्तनात ही एक लय अडचणी महाराज. कीर्तन म्हणजे काय सांगू का? कीर्तन म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. रेडीमेड कपड्याचं दुकान कसं? रेडीमेड कपड्याच्या दुकानात कोणाच्याच अंगाचं माप घेऊन कपडे विकायला ठेवलेले नसतात, पण ते कोण आलं ना कोण आलं तरी फिट बसतात. कीर्तन तसंच आहे. इथं बोलताना कोणाला उद्देशून बोललेलं नसतं, पण ते कोणाला ना कोणाला तरी फिट बसतं. मी काय बोललो? काही काही लोकांचं आडनावच आहे करमरकर. आडनावच कसं आहे बघा. कर मर पुन्हा आला का कर. करमरकर. कर्म म्हणजे सगळे कष्ट निरर्थक आहे, सगळे कष्ट निष्फळ आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच आहे, संसाराला फळ नाही. ज्ञानोबरायांची उभी बहुतेकांच्या पाठ. बरेच जण इथं बहुश्रुत आहे. 15वे अध्याय ज्ञानोबराचे बोलले ना, बर का अर्जुना, हा जो अश्वत्थ आहे, ऊर्ध्व मूलमादशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांशी यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुण प्रवृद्धा विषय प्रवाला. हे जे संसार वृक्षाचं म्हणजे संसाराला वृक्षाचं रूप करून जे वर्णन केलंय ना, या वर्णनात ज्ञानेश्वर महाराजांची एक उभी फार गोड आहे. काय गोड आहे? ऐका. हा जो संसार नावाचा वृक्ष आहे ना महाराज, हा कसा आहे? हा कसा आहे? संसार नावाचा वृक्ष कसा आहे? तर हा वांझोट आहे. वांझोटा म्हणजे याला फुलही येत नाही, फळही येत नाही. या फुलना चुंबिता गीता, फळना तुरुंबिता, जे काही पंडू सुता तो रुखूच हा. हे फक्त दिसायला झाड आहे, याला फळ येत नाही. याला म्हणजे संसाराला फळच नाही. त्याच्यामुळं हा किती करा. 1 मिनिट ऐका बरं का. फळ फळ या शब्दाचा मराठी भाषेतला सरळ अर्थ असा आहे, फळ. फळ म्हणजे काय? फळ म्हणजे काय? तर फळ या शब्दाचा सरळ अर्थ आहे, फळ म्हणजे शेवट. फळ म्हणजे पूर्ण विराम. तिथं पोहोचलं का काहीच शिल्लक न राहणे, याचं नाव आहे फळ. जसं वृक्ष झाडाचं डोळ्यापुढे आलं. झाडाचं काय असतं? पहिलं बी रुजवलं का मग त्याची त्या मुळ्या, मग खोड, मुळ्या, मग ते झाड तयार होतं. मग खोड, खोडाच्या नंतर म्हणजे खोडाच्या पुढं फांद्या, फांद्याच्या पुढं पानं, पानाच्या पुढं फुलं, फुलाच्या पुढं फळ, फळाच्या पुढं हा काय म्हणले? बरोबर बोलले. मग फळाच्या पुढे काय? म्हणजे फळ म्हणजे काय झालं आता? फळ म्हणजे शेवट. फळ म्हणजे पूर्ण विराम. तुम्ही संसारात मला शेवट दाखवा, संसाराचा मला पूर्ण विराम दाखवा. आजपर्यंत आपल्या इथून माग किती पिढ्या करीत आल्या, त्यांच्याच्यानी पूर्ण झाला का? बरं आपणही आता 50-60 वर्ष झाली, आपणही यांना घेतो, झाला का? उद्या आपणही मिळो, मागचे तेच करतील. तुम्ही एक उदाहरण मी ऐकून बघा. अनेक कीर्तनकार मंदिराचं काम करायला घेतलं ना, मंदिराचं पाया खोदला, पाया भरला, प्लेन केली, मग गाभार बांधला, गोमूट केला, कळस बांधला,
सभामंडप बांधला, कलरिंग केलं, लाईट फिटिंग केली, सगळं झालं. सिंहासन बनवलं, मूर्ती आणली, मुहूर्त काढला, प्राणप्रतिष्ठा केली, कळस बसवला, मंदिर संपलं. कळसाची पुढे आता मंदिराचं काही राहिलं का? कळस बसवला, मंदिर संपलं. बंगला बांधायला घ्या, बंगला बांधायला काढा. 2 मजले बांधले, 3ऱ्या मजल्याच्या हातभर गजवरच. कांद्याला भावाला नेमकाच पैसा झाला, 3रा मजला चढवला, 4थ्या मजल्याच्या हातभर गजवरच. ऊसाचं पेमेंट आलं, 4था मजला चढवला, 5व्या मजल्याच्या हातभर गजवरच. हा वर निघाला, पूर्णता कुठे मान, शेवट कुठे याला? याला शेवट नाही, याला पूर्ण विराम नाही. विठ्ठला ज्ञानोबांच्या 18व्या अध्यायाची उभी नेहमी सांगितली जाते. ज्ञानोबाने म्हणतात, देवळाची कामा कळसू परमगंगेशी सिंधू प्रवेशू का सुवर्ण शुद्धी कसू 16वा जैसा. गंगा ब्रह्मगिरी पर्वतातून त्र्यंबकेश्वरला उगम पावते, तिला शेवट आहे. आम्ही विनोदाने आम्ही नेहमी सांगतो, शाळेमध्ये 4थी 5वीचा वर्ग 50 मुलं, आणि शाळेमध्ये गुरुजींनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला. मुलांनो, सगळे मुलं टवकारले, सावधान पोज मध्ये आले. जी गुरुजी प्रश्न विचारतो, उत्तर सांगायचं विचारपूर्वक, नीट ऐकू. आवाज येतो सर्वांना? मागे येत नाही का ऐकू? बर बर बर, उद्यापासून पुढे बसत जा. तुम्ही लई लांब राहत म्हणूनच आम्ही हे चालवलं इकडून. एवढा मांडव मोकळा ठेवला, पार तिकडं दारात. म्हणजे तुमची आयडिया माहितीये, जय विठ्ठल, जय विठ्ठल, पंक्तीकडे लगेच सुटाल, म्हणजे पुढच्या दुसऱ्या पंक्तीतच बसवी. तुमची आयडिया आधी लक्षात आमच्या विठ्ठला. सगळे मुलं टवकारी. इथं आहे ना आपण? सावधान पोज मध्ये आहे. विचार गुरुजी, विचारपूर्वक उत्तर सांगेल. हा विचार. गुरुजी म्हटले, कोण सांगतो तुमच्यापैकी बोला. म्हणजे काय? ही गोदावरी गंगा कुठून उगम पावली? प्रश्न अवघड होता. मुलं आशाळभूत झाली, खाली मानं घातल्या. उत्तर कठीण होतं, पण एक पोरगा होता 50 मध्ये. बेडर होता, चाभरट होता, बोलका होता, घाबरणारा नव्हता, चुनचुनीत होता, हुशार होता. त्यांनी वरती हात केला. गुरुजी मी सांगतो म्हटला, गोदावरी गंगा. 50 मध्ये एक मुलगा निघाला. गुरुजीला आनंद वाटला. उठ बाळू, उभा राहा, सांग गोदावरी गंगा कुठून कुठून उगम पावली? त्यांनी सांगितलं, गुरुजी त्र्यंबकेश्वर या क्षेत्री ब्रह्मगिरी पर्वतातून गोदावरी गंगेचा उगम झाला. उत्तर बरोबर आलं. गुरुजी खूप आनंदित झाली. शबास बाळू, 100% उत्तर बरोबर. आता सांग. म्हणजे बोला गुरुजी. मग ब्रह्मगिरी पर्वतातून गंगा पुढे कुठे गेली? मग त्यांनी सांगितलं, गुरुजी पुढे त्र्यंबकेश्वर गावात कुशावर्त नावाच्या कुंडात आली. एकदम बरोबर बाळू, आता सांग. म्हणजे काय? त्र्यंबकेश्वर या गावातून गंगा पुढे कुठे गेली? त्यांनी सांगितलं, गुरुजी पुढे ती गंगा नाशिकला रामकुंडात आली. अरे वा, एकदम बरोबर बाळू, आता सांग. म्हणजे काय? नाशिकच्या रामकुंडातून गंगा पुढे कुठे गेली? त्यांनी सांगितलं, गुरुजी पुढे ती गंगा वाया कोपरगाव मार्गे पैठणला गेली. अरे वा बाळू, एकदम बरोबर, आता सांग. म्हणजे काय? पैठणून गंगा पुढे कुठे गेली? त्यांनी सांगितलं, गुरुजी पैठणून ती गंगा नांदेड मार्गे राजमहेंद्रला जाऊन सप्तमुखानी समुद्राला मिळाली. आता काही प्रश्न राहिला का? तरी ते गुरुजी म्हटले, बाळू मग आता सांग. बाळू म्हटलं, आता काय? समुद्रातून गंगा पुढे कुठे गेली? ते पोरग पटकन म्हणे, तुमच्या डोंबल्यात गेली. हा काय प्रश्न? समुद्राचा संगम. बोलायचं काय? समुद्राचा संगम हा जसा गंगेचा पूर्ण विराम, कलशाची स्थापना हा जसा मंदिराच्या कार्याचा पूर्ण विराम, असा संसाराचा पूर्ण विराम तुम्ही मला दाखवा. इथपर्यंत केला का झाला असं दाखवा तुम्ही. लहान पोरांच्या पुस्तकातली गोष्ट आहे. भित्रा बेकड ससा झाडाखाली उभा राहिला. वडाची वारा आला,
वाळलेलं पान गळालं आणि त्या सशाच्या पाठीवर पडलं. आता बियाकडं सस भितलं. त्याला वाटलं जोराचा वारा आला ना आभाळ कोसळलं. ते जीवाच्या आकांताने पळायला लागलं. पुढं त्याला लांडगा भेटला. लांडग्यानी सशाला विचारलं क्यों भागताय, क्यों भागताय? त्यांनी सांगितलं देखो बोले भैया आसमान गिर रहा है. आभाळ कोसळलंय म्हटला. तो म्हटला जीने काय तर भागो, मरणे काय तर ठेव. आता मरण कोणाला आवडतं ते लांडग्या लागलं पडायला. पुढं त्या लांडग्याला कोला भेटला. कोल्याने लांडग्याला अडवलं क्यों भागताय? तर लांडगा त्याला उली बाजूला सर साईड दे, साईड दे, कट मारायला लावू नको, साईड दे, रस्ता बारीक आहे, ब्रेक मारायला लावू नको, गेअर बदलायला लावू नको, बाजूला. अरे पण का पडतो? तो म्हटला कंट्रोल रूम पाठीमागे, चौकशी ऑफिस एसटी स्टँडचं कंट्रोल रूम. सस मागून येत होतं ना. लांडगे गेलं पुढे निघून. कोल्यानी सशाला अडवलं. काय त्याला पळवलं, तू पळतो. त्यांनी सांगितलं देखो बोले भैया आसमान गिर रहा है, भागो. कोलही लागलं पळायला. लांडगं पुढं, कोलं मधी, सस माग. पुढं त्यांना वाघ भेटला. वाघाने विचारलं क्यों भागताय? बोले आसमान गिर रहा है. वाघही लागला पळायला. पुढं त्यांना सिंह भेटला. शिवाने विचारलं क्यों भागताय? बोले आसमान गिर रहा है. सिंह लागला पळायला. पळाले 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 पळा. वाजू द्या साडे पळतच राहील, पळतच राहील. दमी भरले, छातीत दम भरला, छाती फुटून मरायची वेळ आली. टप टप घाम खाली गळायचा अंगावरून. शेवटी तो सिंह थांबला. माग वळून कोल्याला विचारलं हे पळायचं पण कुठपर्यंत? त्यांनी वाघाला विचारलं. सिंहाने माग पळायचं कुठपर्यंत? वाघ म्हटला हमको क्या मालूम. सिंह त्याला होणार माग चौकशी कर. माग त्यांनी लांडग्याला विचारलं कुठपर्यंत पळायचं? लांडगा म्हटला मुझे क्या मालूम. तो माग चौकशी कर. त्यांनी कोल्याला विचारलं कुठपर्यंत? म्हटलं मला काय माहिती. माग विचार. मग या सगळ्यांना ज्यांनी पळवलं ना त्या सगळे थांबले आणि सशाला विचारलं तू पळतो, आम्हाला पळवलं, दम लागला, घाम टपटप करतो, मरायची पाळी आली. सशा पळायचं कुठपर्यंत? आता आमचा दम संपला, पळायचं कुठ? ससा म्हणतात थोड्या करता दम तोडू नका, एकदम जवळ आलं, नजरेच्या टप्प्यात आले, थोड्या करता दम धरा, येडेपणा करू नका. तो म्हटला जवळ आले. मग हे म्हटले जवळ आलं पण कुठपर्यंत? आणि मग तो चला तो म्हटलं बाय ते आभाळ टेकलेलं दिसतं ना. ससा काय म्हटला? आभाळ टेकलेलं दिसतं ना तिथपर्यंत गेलं का झालं. तुमच्या काय लक्षात आलं? लक्षात काय यायचं? आभाळ काही कुठं टेकत नाही, आभाळ काही कुठं जमिनीला टेकत नाही आणि मरेपर्यंत यांचं पळणं थांबत नाही. आभाळ काही टेकत नाही, मरस्तवर पळणं थांबत नाही. कारण आभाळ टेकलेली जे दिसतं ना आपल्याला टेकल्यासारखं त्याला भौगोलिक भाषेमध्ये क्षितिज असं म्हणतात. क्षितिज जिथं टेकल्यासारखं दिसतं, लांबून पाहिलं का आभाळ जमिनीवर टेकल्यासारखं दिसतं ते क्षितिज आहे. पण तिथं गेलं का आभाळ वरच राहतं, टेकलेलं पुढे दिसत. म्हणजे आभाळ काही जमिनीला टेकत नाही आणि मरेपर्यंत यांचं पळणं थांबत नाही. तसं किती करा, किती करा, टीव्हीला पाय लावून करा, किती करा, तो आजपर्यंत या विश्वात हा संसार कोणाच्यानी पुरा झालाच नाही. मरतात माणसं, संसार पूर्ण होत नाही. पूर्ण होत नाही का? तर याचं कारणच असं आहे का संसार वृक्षाला फळ नावाची गोष्ट नाही. काय राहत सांगा मला, मेल्यानंतर काय राहत? जेमतेम घरातले लोक वर्ष श्राद्धापर्यंत आठवण काढतात. वर्ष श्राद्धानंतर तर काहीच राहत नाही, काहीच नाही.
आलं ध्यान तर पितर पाट्यात. एवढी मरमर करून 100 एकर वावर घेतलं, 4 कोटीचा बंगला बांधला, 70 80 लाखाच्या 2-4 गाड्या दारात उभ्या केल्या, शून्यातून एवढा पसारा निर्माण केला निघाला, तर माझं काय आहे त्याचं सांगा मी विचारा. काही गोष्टींचा जाणीवपूर्वक विचार करीत जा. मी कधी कधी लय विचार करण्यासारख्या साध्या गोष्टी काय म्हणून 1 मिनिट आहे का लक्षात आणून देतो तुमच्या. आपला जो मुलगा आहे, मुलाचं लग्न केलं ना आपल्या मुलाला मुलगा झाला, तर आपल्या मुलाचा मुलगा आणि आपण याच्यात जे नातं आहे की नाही, आपण कोण होतो? आजोबा. आपण मुलाला मुलगा झाला, आपण कोण झालो? आजोबा. आणि मुलाचा जो मुलगा आहे तो कोण आहे आपला? न्यार बोला, शांत बोला. मुलाचा जो मुलगा आहे आपण त्याच्या आजोबा आहे, म्हणजे तो कोण आहे आपला? म्हणजे ते पोरग जसं जन्माला येतं तसं आजाला सूचना करतं का जरी वावर तू घेतली असली, जरी बंगला तू बांधलेला असला, जरी ह्या गाड्या तू उभ्या, हे वैभव तू निर्माण केला असलं, पण मी आलोय ना आता पथ्या, आता या सगळ्याचा मालक ना तू आता निघ तू. काय मानी बाबाची दिंडी ज्ञानबाद करा, शिराबाद करी, ज्ञानबाद करा, शिराबाद करी, बरपा हाला. आणि तो नातू एवढं सूचना करतो तरी आजोबा घर सोडितच नाही. आजोबा घर कारभार सोडित नाही. मग त्या नाताचं लग्न होतं, नाताला पोरगा होतो, त्या नाताचा पोरगा ना आपण, नाताला पोरगा झाला म्हणजे आपण कोण झालो? पंजोबा. म्हणजे नाताचा पोरगा कोण लागतो आपला? पंतू. मग तो पंतू म्हणतो का माझा बाप जन्माला आला तसा तुला सांगू राहिला या सगळ्याचा मालक ना तू तरी पण तू ऐसाच का फुटार जाय ना देवळा ये ना गोधडी तिकडे जाऊ दे मारुतीची देवळा. काही नसतं महाराज, तुम्ही किती करा, संसार किती जोमाने करा, संसारातल्या कष्टाला फळ नाही, हेच खरं विठ्ठला. सांगितलं शरीरं स्वरूपं तथा वा कलत्रं यशश्चारुचित्रं धनं मेरुतुल्यं मनच्चेन्न लग्नं गुरुआंग्री पत्नी. पुढचे शब्द ऐका. ततक्किम. याच्यातला प्रश्नचिन्ह कधी पुसत नाही. ज्याच्यातला प्रश्नचिन्ह कधी पुसतच नाही त्याला म्हणावं संसार. आणि जिथं प्रश्नचिन्ह शिल्लक राहतच नाही त्याचं नाव आहे परमार्थ. जिथं प्रश्न उरत नाही तो परमार्थ आहे, आणि जिथं प्रश्न संपत नाही तो संसार आहे. ततक्किम. बायकोच मिळत नाही, मिळाली इकडून तिकडून, बायको मिळाली, मिटलं का? ततक्किम. पुढं काय? तो म्हटलं गिरी महाराज मिळाली बायको, ती राहतच नाही, नुसतीच बाहेर पळत. बरं राहिली एखाद्याची, नांदली, राहिली, मिळाली बायको, राहिली, मिटलं का? ततक्किम. पुढं काय? तो म्हटला राहिली राव, पोरच होत नाही. बरं झालं पोरग, पुढं काय? तेवढी झालं पोरग, पण ते जगतच नाही. झालं का मिळलं? बरं जगलंच एखादं, पुढं काय? तो म्हटला गिरीमा नाही उन्हात. बरं गेलं शाळेत, पुढं काय? तेवढी महाराज लागली नोकरी, पुढं काय? तोडला नोकरी लागली, पुण्याला गेला, पण तो पगारच घरी पाठवित नाही. आणि पाठवलं त्यांनी पगार घरी, पुढं काय? त्याचा पगार व्यवस्थेवर हार राहत नाही. त्याची येते मनी ऑर्डर, यांची निघती दिंडी राम बोलो राम. काय बोर्ड वरनं ततक्किम. पुढे काय? घर नाही बांधलं, पुढं काय? वावर नाही घेतलं, पुढं काय? पाणी नाही, खोदली वेळ लागलं पाणी, पुढं काय? सगळे वावर फिरती केली सायकल, पुढं काय? ऊस नाही लावला, पुढं काय? गाडी नाही लावली, पुढं काय? गाडी नाही घेतली, पुढं काय? ट्रॅक्टर घेतला, पुढं काय? आमचे गुरु श्री गुरु बंकट स्वामी महाराज म्हणायचे, पुढं काय? स्वामी म्हणायचे पुढं शिकाई गाडग नरनन सदन.
गोइंग टू मसलवटा तत क्यों कोणत्या स्वामीच्या मुखातलं वाक्य बरं तत क्यों पुढे काय याचा अर्थ काय महाराज मला एकच भाव तुमच्या पुढे मांडायचा आहे संसारात किती कष्ट करा किती मरमर करा याला फळ नाही करावं लागतं शरीराची ती भौतिक गरज आहे शरीराच्या भौतिक गरजा पुरवण्याकरता प्रपंच प्रत्येकाला करावाच लागतो हा निर्विवाद भाग आहे पण तो किती केला तरी पूर्ण होत नाही म्हणजे संसारातल्या कष्टाला फळ नाही पण परमार्थातल्या कष्टाचं तसं नाही परमार्थ याच्या विरुद्ध आहे परमार्थातले कष्ट वाया जात नाही ऐका आज तुम्ही सगळेजण श्रद्धेय पूजनीय श्री गुरु माणिक बाबाच्या नावाने एवढा भक्तीचा जागर करता गेले वास्तविक पाहिलं आश्वीतून पुढे निघाल्यानंतर हा जो मधला हा काय ओझर रस्ता आहे या ओझर रस्त्याला गाडी लागल्यावर असं वाटतं का आपण नेमकं कुठं चाललो असेल बुवा इकडं माणसं जाळायची तर जागा नसेल ना आपण तिकडं तर नाही चालू आणि थोडी पुढं गाडी आली म्हणजे सगळं वैभव पाहिल्यानंतर हे सगळं पाहिल्यानंतर असं वाटतं का आपण का पंढरपूर मध्ये आलो माणिक बाबाच्या नावाने आज जी भक्ती पंढरी जी तुम्ही निर्माण केली त्या माणिक बाबांनी परमार्थामध्ये किती श्रम केले याची जाणीव कदाचित सगळ्यांना नसेल बाबाच्या काळात जे होते ज्यांनी बाबा पाहिले याची जाणीव फक्त त्या लोकांना आहे बाबा कसे फिरले बाबांनी हे सप्ताचं वैभव हे कसं निर्माण केलं बाबांनी काय काय केलं बाबाचा त्याग काय होता बाबाची तपश्चर्या काय होती बाबांनी कष्ट किती घेतले आणि आज हे सगळं वैभव आहे ना हे माणिकगिरी बाबांच्या कष्टाचं फळ आहे हे कष्टाचं फळ वाया जात नाही परमार्थात कणभर कष्ट करा किंचित कष्ट करा राळ्या किळ्या एवढेच कष्ट करा तरी सुद्धा ते फळच देतात वाया जात नाही अजून ऐका या जन्मात जरी त्याचं फळ नाही मिळालं तर पुढं कोणत्या का जन्मात होईन त्याचं फळ तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच ही काळ्या दगडावरची रेग आहे याचा अर्थ असा परमार्थामध्ये केलेले कष्ट हे वाया जात नाही जय जय हरी रंगी रंगले जय जय हरी रंगी रंगले जय जय हरी रंगी रंगले जय जय हरी रंगी रंगले
विषय काय चाललाय आपला आहे लक्षात सगळ्यांच्या कुठपर्यंत आलो होत काही नवजे वाया गेले परमार्थात किंचित कष्ट करा कणभर कष्ट करा परमार्थात राळे पिळे इतकं कष्ट करा वाया जात याची देही याची डोळा या जन्मात जरी फळ नाही मिळालं तर भावी कोणत्या का होईना जन्मात ते फळ तुम्हाला मिळणार जे जे हरिरंगी रंगले तुकोबाराई बोले काही नवजे वाया गेले काही वाया गेले न बजे वाया जातच नाही निष्फळ आमचे गुरुनाम गुरु श्री गुरु मामासाहेब नेहमी दांडेकर मामा नेहमी सांगायचे मामा म्हणायचे आल्या जन्मात एकदाच हरिपाठ म्हणून मिळाला म्हणजे तो अपघाताने हरिपाठात आला भजनी मंडळाचा हरिपाठ चालला होता तो रस्त्याने चालला होता झाली बुद्धीन आला अपघाताने आला आणि एकदाच बरं का सगळ्या आयुष्यात एकदाच आला एकदाच हरिपाठात आला हरिपाठ ऐकून हरिमुखे म्हणा एकदाच हरिपाठ म्हणून मिळाला तर तो पुढं बैलाच्या जरी जन्माला गेला तरी सुद्धा तो बैल होणार तो बैल कोणता आपण देवाला सोडित नाही का काय म्हणतात त्याला आपल्याकडे जाणेच म्हणतात त्याला भागाभागात वेगवेगळे नाव आहे महाराज काही भागात त्याला कठाळ्या म्हणतात काही भागात त्याला पोळ म्हणतात पोळ पोळ मी माझ्याकडे नका पाहू नाव लिहिलं तर तुम्ही लगेच काय करू तुम्हाला काय करू काही भागात त्याला पोळ पोळ म्हणतात ते सातारा सांगली तिकडे त्याला वळू म्हणतात वळू वळू म्हणतात नंदीबाई म्हणतात आपल्या भागात त्याला जानाबाई म्हणतात जाणे म्हणजे जो देवाला सोडला एकदाच हरिपाठ म्हणून मिळाला तर त्या कर्माचं फळ त्याला बैलाचा जन्म मिळू द्या पण तो बैल झाला कोणता जो देवाला सोडला महाराज देवाला सोडलेल्या बैलाचं काय राहत अहो मरस्तवर त्याच्या मानेवर जू येत नाही त्याला बैलगाडी वखर नांगर येतन त्याला ऊसाची गाडी सुद्धा वाढावं लागत काय आणि काय केलं एकदाच हरिपाठ म्हणून मिळाला तो जानाबाईचा मामासाहेबांचे वाक्य मामा म्हणायचे तू कुत्र्याचा जरी जन्माला गेला पण तू कुत्रा होईल पण जे गावात भुकत हिंडत ते नाही वा 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 या गल्ली त्या गल्ली ते नाही ते कुत्रा नाही मग कुत्र्याच्या जरी जन्माला गेला तो कुत्रा होणार कोणता कुत्रा 80 लाखाच्या गाडीत जो फिरवतो तो कुत्रा साहेबाचा मॅडमचा कुत्रा मॅडमला तर लई लाळा त्या कुत्र्याचा विशेष महाराज कुत्र्याला आंघोळीला साबण कुत्र्याला रोज आंघोळीला साबण तुम्ही विचार करा माणसासारखे माणसं असून आपल्याला तरी रोज आंघोळीला साबण मिळतो का बर तुमचं जाऊ द्या मी तर महाराज आहे तरी रोज आंघोळीला साबण नाही महाराज एखाद्या वाडी तोडीत गेला झोपड्यांमध्ये तांड्या पिंड्यावर कीर्तनाला अहो तिथं कशाचं बाथरूम आणि कशाची टाईल्स आणि कशाची क्वाक आणि कशाचं काय आज उघड्यावर दगड राहतो बाटली भरून दिलेली राहती तिथं दगडावर मसोबा बसवायचा घ्यायचा 2-4 तांबे होतो महाराज कशाची साबण कशाचा चाकू कुत्र्याच्या आंघोळीला साबण कुत्र्याचे बिस्किट स्वतंत्र कुत्रा 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 स्वतंत्र बिस्किट कुत्रा आजारी पडला त्याला डॉक्टर म्हाताऱ्याला तोंड दाबून मारितील कुत्र्याला इंजेक्शन सुनबाई मॅडम मॅडम गंमत आहे गंमत काय केलं त्या कुत्री काय बी
एकदाच हरिपाठ म्हणून मेलो पा त्या कर्माचं फळ इथं तुम्ही फक्त या तुकोबारांच्या वचनावर विश्वास ठेवा. कोणत्या काही नवजे वाया गेले, काही नवजे कणभर सुद्धा परमार्थातला श्रम, परमार्थातले कष्ट कणभर सुद्धा वाया जातच नाही. परमार्थातल्या प्रत्येक कष्टाला फळ आहे बुवा विठ्ठला. श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये एका वेश्येचं चरित्र आलेले. ऐकू राहिले तुम्ही काय बोललो मी? भागवताच्या 11व्या स्कंदात एका वेश्येचं चरित्र आलं. काय बोलता गेली महाराज तुम्ही? टाकून तुम्ही काय बोलू तुम्ही? अरे भागवत हा भक्त चरित्राचा ग्रंथ आहे आणि तू म्हणता 11व्या स्कंदात वेश्येचं चरित्र. हो, वेश्येचं चरित्र आणि तिच्या त्या वेश्येच्या 2 जन्माचं चरित्र आहे, एका जन्माचं. अगोदरच्या जन्मामध्ये कुमारिका अवस्थेत वडिलांच्या घरून ती परागंधा झाली, जंगलात गेली, एका ऋषीच्या आश्रमात राहिली. त्या ऋषीची तिने फार मोठी सेवा केली. त्या ऋषीने एक दिवस तिला अनुग्रह दिला, मंत्र दीक्षा दिली आणि आपल्या गुरुच्या मंत्रावर विश्वास ठेवून वयाच्या 80व्या वर्षापर्यंत तिने गुरु मंत्राची दीक्षा घेऊन त्याची साधना केली. आधी कितव्या वर्षी? 8व्या वर्षी. साधना केली किती? 80व्या वर्षापर्यंत. आता ती वृद्ध झालेली आहे, जखड म्हातारी झाली आणि तिच्या गुरूंचा कार्यकाळ संपलेला आहे, त्यांना देह समर्पित करायचा आहे. तेव्हा त्यांनी तिला समोर बोलावलं. त्यांनी तिला, त्या गुरुजींनी तिला समोर बोलावलं. आजपर्यंत साधना करीत राहिलेली ती आजारी पडली, तिला ताप अंगामध्ये भरला. गुरुजींनी तिला समोर बोलावलं. काय तिला होतं गुरुजींना पण कळलं. एका वैद्याला बोलावलं आणि वैद्याला सांगितलं, वैद्यराज हिला काय होतंय बघा. 8व्या वर्षी आलेली आहे, आता आज ती वयाच्या 80व्या वर्षातही साधना करते. निष्कलंक नैष्ठिक ब्रह्मचर्य पालन करून अत्यंत पवित्र अंतःकरण शुद्धचर्या हे तिचं जीवन आहे. आणि काय तिला झालंय ते पाहण्याकरता आलेल्या वैद्यांनी नाडी परीक्षा म्हणून तिचा हात हातात घेतला. आजपर्यंत तिच्या शरीराला पुरुष शरीराचा स्पर्श झालेला नव्हता आणि आज वयाच्या 80व्या वर्षी तिच्या शरीराला प्रथम पुरुषाचा स्पर्श झाला आणि तिच्या मनात वासनेचा तरंग निर्माण झाला. असा असतो का पुरुषाचा स्पर्श? इतका गोड असतो का पुरुषाचा स्पर्श? एवढा उबदार आणि सुखद असतो का पुरुषाचा स्पर्श? ज्या स्पर्शाला मी आयुष्यभर वंचित राहिले तो स्पर्श इतका गोड असतो का? अशी वासना तिच्या मनात तरंग वासनेचा निर्माण झाला आणि तेवढ्यात तिने मान टाकली. आता आपल्या भक्तिशास्त्रात आणि वेदांत शास्त्रात दोन्हीकडचा सिद्धांत एकच आहे, सारखाच आहे. भक्तिशास्त्राने सिद्धांत तोच दिला, वेदांतांनी सिद्धांत तोच दिला. तो तुम्ही काय ऐकता? सिद्धांत काय सांगितला? अंते मतिही सहा गतिही. हा सिद्धांत आहे तत्वज्ञानाचा. मृत्यूच्या वेळी मरणारी स्त्री किंवा मरणारा पुरुष त्या स्त्री पुरुषाच्या मनात अंतःकरणात मृत्यूच्या समयी ज्या विषयाचं स्मरण चाललेलं असतं, मेल्यानंतर त्या स्त्रीला किंवा पुरुषाला त्या विषयाच्या स्मरणाप्रमाणे स्वरूप आणि गती प्राप्त होत असते. ते मतीही सा. म्हणून एक मिनिट ऐका, आपल्याकडं वारकरी संप्रदायात संतांच्या वाङ्मयात अंतकाळाला खूप महत्व आहे. म्हणजे अंतकाळाला म्हणजे मरणाला महत्व नाही, मग मृत्यूच्या वेळी जे स्मरण आहे ना, अंतकाळ मरणाच्या वेळी जे स्मरण आहे ना त्याला खूप महत्व आहे. सगळं लक्ष मरताना
त्या स्मरणावर केंद्रित झालं पाहिजे. कारण अंतकाळी स्मरण जसं आता ओव्यात पाहते सगळ्यांचं आणि मरमी जाया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे माती चितवा हिरवी तरी साधारण उरी आदळले मरण जे आठवू तरी अंत करते जन्म घेणे लागे वाचण्याच्या संगीते झाले हरी रूप देशी झाले अंगे हरी रूप जन्म घेणे लागे ते कलेवरम तम तमे वैति कौंतेय सदा तद्भाव भाविता भगवान यम यम वापी स्मरण भाव त्यजत्यंते तुमच्या मनातली वासना म्हणजे स्मरण जसं त्याच्याकरता मरतानाच काय घडतं सांगा. परीक्षाचे महाराज आयुष्यभर परमार्थ करणाऱ्या माणसाचं चित्त मरताना बिघडतं. देवाचं स्मरण काय होतं माणूस जे आयुष्यभर करतो ना मरताना ते डोळ्यापुढे येतं. म्हातारा मरायला टाकला आता मरताना काय होतं एक एक इंद्रिय निकामी बनतं बघ. काहींचे डोळे जातात काहींचे कान जातात काहींची वाचा बसली त्या म्हातारीची वाचा बसली बाकी सगळं चांगलं. त्या असं टुळटुळ बटरबटर डोळे करून पाहायचं याई याईनी लेकी जावई सुना मुलं बायको सगळा जथा पुढं त्याची पाहुणे लॉर्डाची हुशार मोठमोठी शिकलेली आणि ते म्हातारं सकाळी 6 वाजेपासून 4 पोरं त्याला असे लंगारचे लंगार 4 पोर आणि ते म्हातारं त्याची वाचा बसली त्याला पोरांना काहीतरी महत्वाचं सांगायचं आणि त्याची तो वाचा बसली त्याला सांगताच येईल. मग त्यांनी सकाळी 6 वाजेपासून हाताने फोनवायला सुरुवात केली. तो असं करायचा कोणालाच कळ नाही याला काय म्हणतो. एवढी हुशार हुशार पाहुणी साहेब लोक सगळ्यांचे डोके बंद झाले. बरं म्हातारा थांब जसं जसं वेळ वाढत ना म्हाताऱ्याचं स्पीड वाढत चाललं. त्या म्हाताऱ्याला 4 पोर होते त्याच्यातलं 4 नंबरचं पोरगड डोकेबाज होतो. तो बाकी 3 भावांना बाजूला घेऊन तो म्हटला म्हातारा काय सांगतो तुम्हाला माहित नाही. ते म्हटलं सांग ना तुला माहिती ना काय म्हणतो. तो म्हणतो त्यांनी साचवलेलं डबुल आहे ना गठुडं मागच्या भीती ते म्हणतो बाकीची 3 भाऊबडी मग आता काय तो भीत पाडा मागची. त्याचं ऐकून मागची भीत पाडली फुटकी कवडी नाही काहीच नाही सापडलं. ते 3 भाऊ याच्यावर तुटपट तोंडला चिडू नका रागू नका 1 मिनिट ऐका म्हणजे काय आपल्या बापाची दिशाभूल झाली. एवढं कसं काय ठेवलं इकडच्या भीतीत सांगतो इकडच्या मग मरताना माणसाला असं तुझ्या मग म्हटलं इकडची पाडा ती पाडली म्हटलं इकडची पाडा ती पाडली पुढची अवतार घर पाडलं फुटकी कवडी नाही सापडली आणि म्हातारा थांबा त्याचं तू आता काय करा. मग आयुर्वेदात एक मात्रा आहे तिचं नाव संजीवानी मात्रा आहे. ती महागडी आहे दुर्मिळ आहे मिळत नाही ती पण ती मात्रा मिळवली ती जर उघडून चाटवली तर त्या पेशंटला 2-5 शब्द बोलायची ऊर्जा त्याच्या शरीरात निर्माण करते. ती मात्रा आणली खर्च केला ती उघडली त्याला चाटवली तर तरी आली. आता तो बोलणार तेवढे 4 पोरं त्याच्या खाटापाशी गेले. ते म्हणजे दादा मेन बोल मुद्द्याचं बोल महत्वाचं बोल वायफट बोलू नको बाई तू कधी आली गण तुझे लेकरं बरे आहे का असं वायफट काही बोलू नको. मेन बोल मेन मुद्द्याचं बोल मुद्द्याचं. आणि मग म्हातारा म्हटला कारते हो मुद्द्याचं मेन काय बोलू. तो म्हटला सकाळपासून तो असं करू राहिला ना साध्या भीती पाडल्या घर काही सापडलं नाही कुठे डबुलं कुठे ठेवलं सांग. आणि मग म्हातारा म्हटला कारत्या नो काय डबुलं अरे रोजंदारी करता करता मजुरी करता करता जमाना गेला 1-1 टाइम जेवून राहिलो रात्रीची चूल नाही पिटली कधी आणि काय डबुलं माझच नाही मला भागवता आलं काय डबुलं. आणि मग पोरं म्हणजे दादा तू असं काय करीत होता तेव्हा तो म्हटलं ते आपली माती चाळायची चाळण नाही का पत्र्याची शेजाऱ्यांनी नेलेली. काय ज्ञानोबारीची मरणी जायची आठवण इतिहासीयता मरण भरताशी मृगाचे ध्यान त्याने मृगजन्म पावे आपण. जन्मांतर कारण झाले आईशे मृगाचे निस्मरणी निमाला तो मृगजन्म पावला. मग कृष्णाचे निस्मरणी निमाला
तो कृष्णाची झाला ध्यान ती. मला काय बोलायचंय, अंतकाळाचं स्मरण. 80 वर्ष साधना केलेल्या त्या साधिकेला काय आठवलं, असा असतो का पुरुषाचा स्पर्श, आणि मान टाकली बोट. आणि त्या वासनेचा परिणाम काय झाला, दुसरा जन्म स्त्रीचा मिळाला, पण वेश्येचा मिळाला. कोण वेश्य, काय गाव तिचं, हा काय, हा ही नाही, ही दुसरी आहे, संगमनेरची म्हणते काय, ही वावीची आहे. कोण वेश्या, कोण गाव तिचा, 11व्या स्कंदामध्ये पिंगला नाम वेश्याचित विदेहे नगरे पुरा. तिचं नाव पिंगल आहे, गणिका नाही, तिचं नाव पिंगल आहे. कुठे ती, जनक राजाच्या मिथिला नगरीत तिचा पुनर्जन्म झाला. पिंगला नावाची वेश्या झाली मिथिला नगरीमध्ये. पिंगला नाम वेश्याची. नाथ महाराजांनी या श्लोकावर ज्या ओव्या लिहिल्या ना भागवतात, तुम्ही मुळात वाचा, इतक्या सुंदर आहे आणि विस्ताराने ओव्या. नाट्यपट्ट एकदम सुंदर होती, अतिशय रूपवान होती. किती रूपवान, तिच्या घरासमोरून माणूस गेला, तिच्या घरापुढून माणूस गेला आणि त्याने आज तिरपा डोळा करून बघितलं नाही, असं होणारच नाही. सौंदर्य आकर्षित करते तिचं, माणसाचा दोष नाही, मग तिचं सौंदर्य चित्ताला आकृष्ट करतो, एवढं सौंदर्य. नट्टापट्टा करून ओट्यावरती राहायची. एका ते पाहुणी मारी खडा, एका ते म्हणे घ्याजी विडा. एक दिवसाचा प्रसंग आहे, तिच्याकडे कोणी पुरुष गिराईक म्हणून आलाच नाही. अर्धरात्र उलटली, उत्तर रात्र उलटली, ब्रह्ममुहूर्त झाला, 3 वाजले पहाटेचे कोणी आलंच नाही. आणि तिला तिच्या सौंदर्याचा मोठा अपमान वाटला होता. आणि मग तिला घरात गेली, उशीमध्ये डोकं उपसून रडायला लागली. आणि रडता रडता तिला अनुताप झाला, पश्चाताप झाला. आणि मग तिच्या मनात विचार आला का जे पुरुष स्वतःचाच काम पूर्ण करू शकत नाही, ते मला काही निष्काम करतील, माझा काही काम पूर्ण करतील. मग यांच्या नादी लागण्यापेक्षा जगाला पूर्ण काम करणारा जगाचा बाप जो राम, त्याच्या नादी लागलेला काय वाईट. आणि म्हणून ती रामाच्या स्मरणात जाऊन रामरूप झाली. थोडा प्रश्न आहे बरं का, भागवताच्या चिंतनात या प्रसंगात बुद्धिवाद्यांनी प्रश्न निर्माण केला. सांगतो 1 मिनिट. काय प्रश्न असा आहे, वेश्येला तिच्या कर्माचा पश्चाताप होऊ शकतो का? प्रश्न मार्मिक आहे. प्रश्न काय, वेश्येला, देह विकण्याचं पाप करणाऱ्या वेश्येला तिच्या कर्माचा पश्चाताप होऊ शकतो का? तर याचं सरळ उत्तरही नाही, अजिबात नाही, कधीच नाही, मरेपर्यंत नाही. अहो वेश्याच कशाला महाराज, व्यभिचार करणारी स्त्री, व्यभिचार करणारा पुरुष, म्हणजे वाईट वागणारी स्त्री, वाईट वागणारा पुरुष, त्या स्त्री पुरुषाला सुद्धा मरेपर्यंत आम्ही वागतो, हे चुकीचं वागतो असं कधी वाटतच नाही. त्यांचा समज एकच राहतो, आम्ही करतो हेच बरोबर करतो. म्हणजे वाईट कर्म करणाऱ्या कोणाला सुद्धा त्याच्या कृत्याचा पश्चाताप होत नाही. मग पिंगला जर वेश्या आहे तर तिला पश्चाताप झालाच कसा? तर त्याचं उत्तर भागवताचे मुख्य टीकाकार श्रीधराचार्य स्वामी त्यांनी त्याचं उत्तर असं सांगितलंय का मागच्या जन्मात ऋषीच्या आश्रमात राहून वयाच्या 80व्या वर्षापर्यंत तिने जी परमार्थाची साधना केली, त्या परमार्थाच्या साधनेचं पुण्य फलोन्मुख झालं, उदयोन्मुख झालं. आणि त्या पुण्याचा उदय झाला. त्या पुण्याईच्या उदयाने तिच्या अंतःकरणात अनुतापाला, अनुतापे न शुद्धता हे शास्त्र तत्व आहे. आणि पश्चातापामुळं तिचं सगळं देह विक्रीचं पाप जळालं आणि प्रभूच्या स्मरणात ती रामरूप झाली. काय बोलायचंय, त्या पिंगलेनी मागच्या जन्मात केलेला परमार्थ तिला वेश्येच्या जन्मात उद्धाराला कारणीभूत ठरला. याचा अर्थ काय, काही नवजे वाया जात नाही. मला
परमार्थात केलेले कष्ट वायात जात नाही. तुकोबाराय त्यांचा प्रत्यक्ष अनुभव सांगतात की अखंड आयुष्यभर या परमार्थात साधनेचे मी जेवढे कष्ट केले ना, आज काय झालं माझे ते सगळे कष्ट सगळे श्रम आज फळाला आले. तुका म्हणे श्रम केला तुका म्हणे श्रम केला जमला खंड बघा आला फळाशी. थोडक्यात बोलू का, हा कृतार्थतेचा उद्गार म्हटलं तरी वावगं नाही ठरणार. नारद भक्ती सूत्रामध्ये महर्षींनी जसं म्हटलं यमला दुआ पुमान शुद्धो भवती तृप्तो भवती वगैरे वगैरे अमृतो हे जसं आहे ना तसा हा भाग आहे. तुका म्हणे श्रम केला, कृतार्थतेचा उद्गार आहे. हा कृतार्थतेचा उद्गार आहे. श्रम केला, काय झालं सगळ्या श्रमाला फळ आलं. बुद्धिवाद्यांनी प्रश्न विचारला महाराज परमार्थाच्या फळाला श्रम आलं, आपलं परमार्थाच्या श्रमाला फळ आलं तर तुम्हाला फळाच्या स्वरूपात नेमकं मिळालं तरी काय? फळ आलं म्हणजे काय मिळालं? फळ म्हणजे नेमकं काय पदरात पडलं? मग काय फळ मिळालं? त्या फळाचं स्वरूप अभंगाच्या तिसऱ्या चरणात भाग्य झाले
संतांची भेट झाली. संतांच्या भेटीला फळ म्हटले महाराजांनी. परमार्थाच्या साधनेचं कर्म केलं आणि या सगळ्या साधनेचे जे कष्ट, या कष्टाचं फळ काय मिळालं? संतांची भेट झाली. संत भेटीला फळ म्हटलं. हे बघा, या परमार्थाच्या मार्गात सगळ्यात अवघड, अतिशय दुर्मिळ, दुर्मिळातलं दुर्मिळ जर काही असेल तर संतांची भेट. हे बघा, दुर्लभामध्ये दोन प्रकार आहे बरं का. दुर्लभामध्ये दोन प्रकार आहे. जे घोर प्रयत्न, सामान्य प्रयत्नाला जे प्राप्त होत नाही, साधारण प्रयत्न केल्यावर मिळत नाही, पण घोर प्रयत्न केल्यानंतर जे मिळतं त्याला सामान्य दुर्मिळ म्हणा. आणि कठोर परिश्रम करून सुद्धा मानवी प्रयत्नाला जे प्राप्त होतच नाही त्याला विशेष दुर्मिळ म्हणा. संतांची भेट दुर्मिळ आहे, सामान्य दुर्मिळ नाही, ते विशेष दुर्मिळ आहे. हे बघा, ऐका, स्वर्गातली गंगा मृत्यू लोकात आणणं शक्य आहे का? बोला, आहे का? शक्य आहे का? काय म्हणणं आहे तुमचं? स्वर्गात आहे गंगा आणि ती आणायची इथं मृत्यू लोकात, शक्य आहे का? हा, काय कोणी एखादा आणायला तू पाठवून आपण वर टाकात, शक्य नाही. तरी सुद्धा भगीरथासारखा प्रयत्नवादी जर निर्माण झाला तर तो स्वर्गातली गंगा मृत्यू लोकात आणू शकतो. याला सामान्य दुर्मिळ म्हणा, हे विशेष दुर्लभ नाहीये. वाघिणीचं दूध, शिवविणीचं दूध मिळवणं शक्य आहे का? वाघिणी शिवविणीचं दूध मिळवणं शक्य आहे का? आपल्यात तर कोणीच नाही बघ. वाघिणीचं दूध आणलं असं या मांडवात माझ्या सहित कोणी आहे का? आपल्यात कोणी नाही महाराज जो वाघिणीचं दूध आणूच शकत नाही. वाघिणीचं दूध आत्या. आणि तुम्हाला खरं एक वाक्य सांगू का? काय? एक मिनिट ऐका महाराज, वाघिणीचं आणि शिवविणीचं दूध आणण्याकरता, ऐका बरं का, वाघिणीचं दूध आणण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटीत जन्माला यावं लागतं. असं गोसायच्या बैराग्याच्या घरात जन्माला येऊन लोकांच्या पिठाच्या भाकरी खाऊन मग नसतं जमत ते. शिवाच्या जबड्यात घालून हात मोजणं त्याला जन्माला शिवाजी महाराजांच्या पोटी यावं लागतं. वाघ एक तर वाघिणीचं दूध मिळतच नाही. तेव्हा एक जणाला आजार झाला म्हणून तू एका वैद्याकडे गेला तर वैद्य म्हटला घाबरू नको. त्याने आधी 100 वैद्य केले, कोणाचं गुण नाही आला, वैतागलं होतं ते, आत्महत्या करायवर आलं होतं. बा योगाकडे या वैद्याची गाठ पडली. त्यांनी सगळी कथा, वैद्य म्हटलं काळजी करू नको, किती वैतागलेला आहे तू, तुझा आजार मला कळालाय, रामबाण इलाज आपल्याकडे चूर्ण आहे, एकदाच खाल्लं का तुझा आजार बरा, दुसऱ्यांदी खायचं सुद्धा नाही, एकदाच खाल्लं 100% बरा, मुळा सहित आजार जाणार, चूर्ण देणार मी तुला, तू खाणार आणि ठणठणीत बरा होणार. तो रोगी इतका घाईवर आला, तो म्हटला ध्यान राव, ध्यान लवकर, खाऊ द्या मला, भाऊ ध्यान बरं द्या ना. मग वैद्य म्हटला एक अडचण. अडचण काय? वैद्य म्हटला मी जे चूर्ण तुला देणार आहे खाण्याकरता ते चूर्ण वाघिणीच्या दुधातून घ्यावं लागतं. रोगी 50% ढिल्ला पडला. तो म्हटला वैद्यराज वाघिणीच्या दुधातून घ्यावं लागतं. मग वैद्य म्हटला अडचण तीच आहे, वाघिणीचं दूध माझ्याकडे नाही. रोगी म्हटला मग? वैद्य म्हटला दूध आणायचं जबाबदारी तुझी आणि औषध देऊन बरं करायचं काम माझं. रोगी हुशार होता, तो वैद्याला म्हटला तुझं औषध किती रामबाण आहे ना मला कळालं. वैद्य म्हटला काय कळालं? तो म्हटला दूध आणायला गेलो रोगी जिवंत राहणार नाही तर रोग राहायचा प्रश्नच येत नाही. रोगीच वाघाने खाल्ला, रोग राहायचा आणता येत नाही. वाघिणीचं दूध आणणं शक्य नाही, शक्य नाही. तरी सुद्धा एखादा नरश्रेष्ठ ते प्राप्त करू शकतो.
शंभू राजासारखा निधड्या छातीचा नरवीर ते प्राप्त करू शकतो. पण काय पण दुसरी एक अडचण आहे ना महाराज, जरी वाघिणीचं दूध आणलं तर त्या दुधाची अडचण अशी ते ठेवण्याकरता भांड सोन्याचंच लागत. ते काशाच्या तांब्याच्या पितळ हे स्टील आणि जर्मल तर पत्र कागद त्याच्याकडे कशात काही फाटक्यात. पण तांब कास पितळ चांदी या धातूच्या पात्रात वाघिणीचं दूध राहत नाही का? त्याची पावरच इतकी आहे ना का ते अन्य धातूच्या पात्राला छिद्र पाडून निघून जात. आणि ते फक्त सोन्याच्या तुमचा विश्वास बसून नाही राहिला ना. तुम्ही लई टुळटुळ पाहिले पावराय तुम्हाला पटलं का ते? पटत नसत तो दूध आणून पहा ठेवून पहा. आणि मग दूध आणायला जाऊन नमुनेवारी जाण्यापेक्षा विश्वास ठेवा ना. मग ते असे टुळटुळ पहा. आता आम्ही तरी केव्हा आणून ठेवून पाहिलंय कोण तरी ऐकूनच सांगू राहिलो ना. महाराज सोन्याच्या पात्राशिवाय इतर धातूच्या पात्रात ती राहतच नाही अशी येते. मग वाघिणीचं दूध अशक्य आहे, दुर्मिळ आहे, पण विशेष दुर्मिळ नाही. शंभू राजासारखा ते आणू शकतो हे सामान्य दुर्लभ आहे. पण एक अशी गोष्ट आहे का मानवानी किती घोर प्रयत्न केला तरी माणसाच्या प्रयत्नाला जे प्राप्तच होऊ शकत नाही ते जे विशेष दुर्लभ आहे ना त्या विशेष दुर्लभात आहे संतांची भेट. संपलाय माझा अभंग पाठ आहे तुमच्या. चंद्रामृत सुके शेववे असता जाता रवी धरवे बाह्या हेरा सागर तरवे परी त्या साधूची भेटी न होई ऐसे जैसे चंद्रातला अमृत नाही चुकलं प्रमाण विठ्ठला. परीच्या साधूचे न कळे महिमानला आईशे कैशे आणि पवना सोसाट्याचा सुटलेला वारा चक्रीवादळ थांबवता येईल. पवना गालवेल पारान भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळाचं ज्ञान मिळवता येईल. भूत भविष्य कळो येईल पण साधूची भेट याच्या पलीकडे सर्वात अवघड काय साधूची भेट. तपे व्रते दाने गोविंदो पै भेटे तपे व्रते दाने गोविंदो पै भेटे व्रते दाने गोविंदो पै भेटे तपे व्रते दाने गोविंदो पै भेटे तपे व्रते दाने गोविंदो पै भेटे. दानाच्या पुण्याने देव मिळतो पण तप व्रत दानाचं पुण्य किती करा साधू नाही मिळत. तपे व्रते दाने गोविंदो पै भेटे साधू तो न भेटे. आणि अशी दुर्मिळ असलेल्या संतांची या सगळ्या कारण संतांच्या भेटीला काय लागतं एकच गोष्ट लागते काय नाथ महाराज म्हणते अनंत पुण्य कोट्यानुकोटी.
आणि महाराज म्हणतात परमार्थामध्ये कष्ट केले, पुण्याच्या डोंगरच्या डोंगर उभे राहिले, आज सगळं पुण्य फळाला आलं. पुण्य केलं आणि त्या निष्काम पुण्याच्या सद्भाग्याने फळ काय मिळालं तर भाग्ये झाली संत भेटी. आणि काय जे हवंच होतं, जे पाहिजेच होतं, जे कशानेच मिळत नव्हतं आणि जे तर मला लईच आवडत होतं आणि तेच नेमकं फळाच्या रूपात मिळालं. आवडी पोटी होती, ते पोटामध्ये म्हणजे अंतःकरणात आवड तेच होती आणि फळाच्या रूपाने तेच मिळालं. भाग्ये झाली संत भेटी, आवडी पोटी होती. महाराज संतांच्या भेटीचा एवढा उदो केला, असं संतांच्या भेटीत नेमकं आहे तरी काय, काय फायदा काय, लाभ? तुकोबाने म्हटलं संतांच्या भेटीत लाभ काय? एक लाभ नाही. तुका म्हणे येथे लाभाची या पोटी. संतांनी ज्याच्यावर कृपा केली ना बुवा, संतांची कृपा ज्याच्यावर झाली परी तो जीवाची तुके महेश. काय पाहिजे याच्यापुढे? जयाचा दीप काय तयाचा दीप, हा तिठिवा जयावरी झळके की हा पद्मकिरू माथा परुखे, तो जीवाची परी तुके महेश. हा तिठिवा लाभाची रांग उभी राहते बुवा. हा एकातून दुसरा लाभे लाभ दुना लाभे लाभ दोन. एक लाभ नाही. संतांच्या दर्शनात जर भेट झाली एक लाभ नाही. मग लाभे लाभ गुणावला शब्द काय आला? दुने दुने दुने. हा दुने शब्द कशातला आहे? हा गणितातला आहे. दुने शब्द गणितातला आहे. येतो का लक्षात तुमच्या? नाही. बेदुने, तीन दुने, चार दुने, पाच, हा गणितातून आलाय. दुने दुने हा शब्द गणितातला आहे. दुने या शब्दाचा अर्थ काय? दुने म्हणजे वृद्धिंगत होणे, दुने म्हणजे डब्बल होणे, डब्बल होणे, दुने म्हणजे वृद्धी होणे, वाढ होणे. त्यांच्या दर्शनात त्यांच्या भेटीत अनंत लाभ, लाभाची राशी. लाभे लाभ गुणावला. आणि विशेष लाभ काय? त्यांचं दर्शन झालं आणि माझं जीवन कृतार्थ बनलं. दर्शनाची प्रशस्ती पुण्य पुरुष. लाभे लाभ दुनावला. जीव झाला, जीव कृतार्थ झाला, कृतकृत्य झाला. त्यांची भेट झाली, दर्शन झालं, जीव झाला दर्शन. महाराज तरी पण त्या संतांच्या भेटीत दर्शनात नेमका लाभ काय झाला तो सांगा आम्हाला. लाभाचं स्वरूप ऐकायचंय. आणि मग तुकोबाराय या संतांना भेटलं, ते संत भेटले तर त्यांच्या भेटीत दर्शनात जीवाला नेमका लाभ काय प्राप्त होतो, त्या लाभाचं नेमकं स्वरूप अभंगाच्या पहिल्या. Hallelujah.
शब्दांनी सांगण्यासारखा नाही. जे काही अनुभवलं ते शब्दात मांडावं कसं, कारण त्याचं वर्णन करायला शब्द हा सर्वार्थाने असमर्थ आहे, अपुरा आहे. शब्द पूर्ण, शब्दाची चाली तिथं चालत नाही. शब्द पूर्ण ठरू शकत नाही. काय बोले बोलावे, काय बोले बोलावे म्हणजे कोणत्या शब्दाने सांगू, कोणत्या शब्दाने तो लाभ तुमच्या पुढे मांडू, बोलता येत नाही. लाभ तर झालाय, काय लाभ आहे, काय बोले बोलावे, तरी पण आम्हाला लाभ ऐकायचाच महाराज. काय झालं सांगा. आणि मग तुकोबारींनी त्या लाभाला पहिलं विशेषण वापरलंय, बरवे. बर्व म्हणजे सुंदर, बर्व म्हणजे चांगलं, खूप चांगलं, खूप गोड, खूप बर्वे. काय झालं, गुलाबजाम बरे झाले का बासुंदी, काय बरं काय झालं, देशावर झालो हा लाभ, देशावर झालो हा संतांच्या भेटीतला लाभ. पण एक मिनिट आहे बरं का, देशावर होणे या शब्दाचा सरळ अर्थ असा आहे, देशावर होणे म्हणजे परागंदा होणे, देशोधडीला लागणे. नागदीच आपल्या माहितीच्या भाषेत बोलायचं तर भिकेला लागणे. देशावर होणे, देशावर होणे म्हणजे अवनतीला जाणे. काय लाभ आहे बुवा संतांच्या भेटीत हा का, आणि त्याला बर्व विशेषण लावलं. आतापर्यंत एवढं पाणी लावून लावून गोटून गोटून आणि लाभ देशावर झालो. अहो सगळी संपत्ती संपली, जमिनी विकल्या, गाड्या विकल्या, पार नांगर वक्र विकले, बायकोचे दागिने विकले, भांडे कुंडे, सगळा पार दरिद्री नारायण झाला. आणि मग बायकोला घेऊन पोट भरायला दुसरे गाव हिंडायला लागला. याचं नाव आहे देशावर. पण देशावर हे जे लाभाला वापरलेले शब्द आहेत ना महाराजांनी, हे स्थानांतराच्या संबंधाने वापरलेले शब्द नाही. देशावर होणे म्हणजे स्थानांतरित होणे हा खरा त्याचा अर्थ आहे, पण स्थानांतरा करता म्हणून हे शब्द वापरलेले. मग महाराजांनी देशावर हा शब्द अवस्थांतरा करता वापरलाय. स्थानांतरित नाही झालं, संत भेटले, स्थानांतर नाही झालं. मग काय झालं, अवस्थांतर झालं. अवस्थांतर झालं म्हणजे नेमकं झालं काय, तर एका अवस्थेतून निघालो आणि एका अवस्थेवर जाऊन पोहोचलो. कनिष्ठ अवस्थेतून निघालो, सामान्य अवस्थेतून निघालो आणि वरिष्ठ म्हणजे श्रेष्ठ अवस्थेला जाऊन प्राप्त झालो. अगदीच आणखी स्पष्ट बोलायचं ठरलं तर अहम धियास्मी या अवस्थेतून निघालो आणि अहम ब्रह्म या बोध अवस्थेला प्राप्त झालो. स्थानांतर नाहीये, अवस्थांतर. देहास्मी भाव जाणं आणि ब्रह्मास्मी बोधावर आरूढ होणं हे फक्त संतांच्या कृपेनेच घडतं, अन्यथा घडू शकत नाही. तुकोबारे म्हणतात, बरवे देशावर झालो, काय बोले बोलावे. कोणत्या शब्दात तो लाभ सांगावा. आणि एक लाभ नाही हो, लाभे लाभ दुनावला जीवनाला दर्शनी. कशाने घडलं, परमार्थाच्या पुण्याईचं भाग्य उदयाला आलं, त्या भाग्याने भाग्य झाली संत भेटी, आवडी पोटी होती ते. आणि जेवढे कष्ट केले या रूपाने फळाला आले. तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी विठोबा.
अशा अर्थाचा विचार व्यक्त करणारा हा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे त्याचा अल्पसा विचार मी आपल्या समोर मांडण्याचा सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आपल्या या विभागामध्ये स्वानंद सुखनेवाशी ब्रह्मलीन प्रातस्मरणीय सद्गुरु माणिकगिरी बाबा आपल्या सर्वांच्या डोळ्या देखतची ती गोष्ट आहे. अनेक वेळा आपण त्यांच्या सहवासात आलो, त्यांना अनुभवलं, त्यांना ऐकलं, त्यांना पाहिलं जवळून. माझे वडील आणि ते तर खूप एकत्र होते. आमचे पिताश्री गुरुवर्य रामगिरी महाराज वावीकर आणि माणिक बाबा बाबा ताराबादच्या विभागात जेव्हा असायचे तेव्हा आमचे वडील त्यांच्या खूप सहवासात असायचे. आम्ही लहान असायचो, आम्ही पण त्या सहवासात राहायचो. ही संत विभूती भगवंताच्या कृपेने या विभागाला प्राप्त झाली आणि या संत विभूतीच्या तपस साधनेचा प्रभाव या परिसरातल्या सगळ्या जनमानसांवर निर्माण झाला. त्यांनी सुरू केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी मला वाटतं हा साकूरला पण झाला. महाराज सुरुवात साकूरला बाबांनी जो सप्ताह केला तेव्हा बाबा होते आणि त्या सप्ताहामध्ये मी काल्याचं कीर्तन केलं होतं. साकूरच्या सप्ताहात माणिक बाबा अशी बसलेले होते आणि मी काल्याचं कीर्तन केलेलं होतं साकूरच्या सप्ताहामध्ये. असा हा कार्यक्रम 13व्या वर्षी भगवंताच्या कृपेनं साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं श्री गुरु माणिकगिरी बाबा यांच्या कृपा आशीर्वादानं आपलं हे काय गाव शेवडे आहे ना, शेडगाव आणि शेडगावच्या सगळी पंचकृषी या सगळ्या भाविकांच्या माता भगिनींच्या अनमूल्य सहकार्याने आणि बाबांचं सगळं कार्य समर्थपणे ज्यांनी पुढे चालवलेला आहे हा वारसा बाबांच्याच एवढ्या शक्ती सामर्थ्याने ज्यांनी पुढे चालवलाय ते परम आदरणीय श्रद्धेय श्री हरिभक्तीपरायण दत्तगिरीजी महाराज. त्यांचं मार्गदर्शन, सत्प्रेरणा, प्रत्यक्ष त्यांची उपस्थिती आणि या समग्र योगायोगातून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो. मागच्या वर्षी फक्त आहे की मागच्याच वर्षी 2020 कोरोनाच्या महामारीमुळे हा सप्ताह झाला नाही. छोटासा झाला. 2019ला हा कार्यक्रम आश्वीमध्ये झाला. तिथं महाराजांनी आम्हाला निमंत्रण करून सेवेची संधी दिली. आश्वीच्या सप्ताहामध्ये आपण तुम्ही असाल नसाल, आता जवळच आहे म्हणा, आश्वी काही लांब नाही की नाही, कदाचित तुम्ही असणारच, असाल तर असं गृहीत धरतो. तिथे असंच भव्य दिव्य स्वरूपामध्ये आश्वीला हा कार्यक्रम संपन्न झाला. तेव्हा आश्वीला आपण जे अभंग घेतला की नाही, आत्ता ध्यानात होतं बा विठाला. आता समोर नाही येणार, आत्ता ध्यानात बरोबर पण सुंदर. त्याच्यानंतर हा कार्यक्रम या ठिकाणी या वर्षी संपन्न होतो.
खूप भव्य दिव्य. मी आश्वीला पण बोललो होतो, काय असेल तर असो बोल, खरंच सांगतो, अंतःकरणपूर्वक सांगतो, हे जे सगळं वैभव आहे ना, ही सद्गुरू माणिकगिरी बाबाची पुण्याई आहे. हे सगळं त्यांच्या पुण्याईचं वैभव आहे. आता तुम्ही माझ्याकडे तोंड करून खाली बसले, त्याच्यामुळे मागे काय तुम्हाला दिसणार नाही, पण मी तुमच्याकडे तोंड करून उभा आहे ना, निटाळकरी आहे ना, या टोकापासून तर त्या गेट पर्यंत चारी कोपरे कुठेही पहा, सगळे माणसंच माणसं. मी तुम्हाला मगाशी बोललो ना, व जरच्या या कच्च्या रस्त्याला गाडी लागल्यावर मला वाटलं आता आपण नेमकं जाणार कुठं, आता दगडाला कीर्तन सांगायचं का काय, अशी परिस्थिती वाटली. एवढे सगळेजण तुम्ही आले कुठून, मी होतं कुठं पण नेमकं. तुम्हाला हा हे बाबाची कृपा आहे, माणिकगिरी बाबाची पुण्य आहे. तुम्हाला खरं सांगतो महाराज, तुम्ही इथं माझ्या जागेवर उभं राहून पहा समोर, हे सगळं भक्तीचं वैभव पहा, तर खरंच असं वाटतं का हे कीर्तन आपण या ग्रामीण भागात, शेवडे ना, शेडगाव, हे कीर्तन आपण शेडगाव गावात करीत नसून हे कीर्तन आपण पंढरपुरातच करतो. माझं बोलणं जाणकारांना अतिशोक्ती वाटेल, पण मी अतिशोक्ती नाही सांगत, तुम्हाला खरं सांगतो. काय तुम्ही कीर्तन आटोपलं का गाडीत बसन, पंढरपूरला जा, आंघोळ करा चंद्रभागीची, जा देवाच्या गाभाऱ्यात, तर तो तिथं सुद्धा पांडुरंगाच्या गाभाऱ्यात तुम्हाला असा बोर्ड वाचायला मिळेल का देव शेडगाव मुक्कामी गेलेले आहे. माणिकगिरी बाबांनी त्यांना तिकडं बोलून घेतलेलं आहे. अरे एवढा मोठा स्वर्गाच्या सुखाला लाजवील एवढा मोठा आनंद जिथं निर्माण आहे, हा आनंद सोडून पंढरपूरला तो तरी काय गेली की माशा मारीत इथं काय महाराज रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत, कुठे देव तेथे असे देव उभा, जैसी समचरणाची शोभा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, पूज्य श्री दत्तगिरीजी महाराज यांचं या कार्याच्या पाठीमागे असलेलं मार्गदर्शन, त्यांचं संयोजन, त्यांचं सगळं मार्गदर्शन हे सुद्धा तितक्याच तोला मोलाचं आहे. आणि याच्यापेक्षा आणखी महत्वाचं की त्यांच्या शब्दाला तुम्ही सगळे मायबाप भाविक जे महत्व देता, त्यांचा शब्द झेलता, त्यांचा शब्द राखता आणि ते म्हणतील त्याप्रमाणे कार्य करण्याला प्रवृत्त होता, म्हणून सगळे शेडगावचे ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतले भाविक तुमच्या सगळ्यांचा अनमूल्य सहकार्य असा हा सगळा योगायोग, आणि या योगायोगातून संपन्न होणारा हा नाम उत्सव, या उत्सवातली एक कीर्तन सेवा समर्पित करण्याकरता जी माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली, निमंत्रणाचा स्वीकार केल्याप्रमाणे आम्ही आलो, तुम्ही आलात. महाराजांच्या या अभंगावर तोडकं मोडकं थोडंसं दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला आणि पूर्णांशाने वेळ आपला संपलेला आहे. झालेली सेवा भगवंताच्या आणि सद्गुरू माणिकगिरी बाबांच्या पवित्र चरणारविंदी सश्रद्धा अंतःकरणाने समर्पित करतो. सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर बघा, उठायचं नाही कोणी, जय हरी झाल्याशिवाय कोणी उठायचं नाही. ब्रह्मलीन माणिकगिरीजी महाराज बिरबाव महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं आणि गुरुवर्य महंत दत्तगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह आजचा 5वा दिवस, 5व्या दिवसाची सेवा आपल्या जवळचेच, फार लांब नाही, शिन्नर आणि संगमनेर वावीचे महाराज हरिभक्त परायण पांडुरंगगिरीजी महाराज यांनी अतिशय सुंदर
आपल्याला जी मरगळ आली होती ती सगळी मरगळ काढून टाकली, सगळ्यांना हसवलं, खेळवलं आणि हसण्यातून सांगितलं म्हणजे पटण्यासारखं ते आत्मसात होतं. म्हणून सर्वांच्या वतीनं मी महाराजांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि आजच्या 5व्या दिवसाची सेवा त्यांना मिळेल. उद्या 6वा दिवस, आपल्या सप्ताहाचा 6वा दिवस, 6व्या दिवसाची सेवा तुकाराम महाराज शास्त्री परळी मुंडे परळी या ठिकाणचे महाराज आहेत, लांबून येणार आहेत. सर्वांनी याहीपेक्षा जास्त उपस्थिती उद्या दाखवावी. आणि आजच्या कार्यक्रमाबद्दल सांगायचं म्हणजे रात्रीपेक्षाही आज महाराज उपस्थिती रोज आमच्याकडे 1000-1500 लोकांनी वाढत चाललेली आहे. आम्हाला असं वाटत नव्हतं आमच्याकडं एवढा मोठा सप्ताह होईल, परंतु बाबाजींची कृपा, बाबाजींनी शब्द दिला. आम्ही 6 महिन्यापूर्वी नारळ घेतलं, या कोरोनामुळं हा सप्ताह होईल असं काही वाटत नव्हतं. परंतु ते तुम्ही म्हटल्याप्रमाणे मानकगिरीजी महाराजांचं जे आहे ते खरोखर आम्हाला ते अनुभवायला आलं की एवढा मोठा सप्ताह, कुठेही काही गालबोट नाही, कोणाला काही त्रास नाही. 5 दिवस झाले एकदम शांततेत पार पडतोय. असंच बाबांची आमच्यावर श्रद्धा राहावा अशी मी सर्वांच्या वतीनं मानेगिरीजी महाराजांना नम्रपणे हे करतो. आणि उद्या सर्व गावातील ग्रामस्थांना विनंती आहे, भाविकांना, ग्रामस्थच येतं शब्द, भाविकांना सर्वांना विनंती आहे का संपूर्ण गावांनी कोणताही आजपर्यंत मी आडनाव घेत होतो नागरे सांगळे पड काय असेल ते, परंतु उद्या सर्वांनी भाकरी आणायची आहे. उद्याचा शेवटचा दिवस भाकरी आमटीचा आहे. परवा एकादश आहे, त्यावेळेस खिचडी होणार आहे आणि शेवटचा तर कालाच आहे. 2 दिवस कोणाला काही आणायचं नाही. फक्त उद्याच्याच दिवस आपलं अन्नदान सर्वांच्या मुखात जाणार आहे. तेव्हा आपल्या गावातील जास्तीत जास्त जणांना जेवढ्या भाकरी आणता येईल, काय ज्याला जे आणायचं असेल, परंतु उद्याचा एकच दिवस आणायला बाकी आहे. सर्वांनी भाकरी आणायचं आहे. प्रत्येकाने घरातून पायली आदुली 2 पायल्या 5 पायल्या काय जेवढ्या आणता येतील तेवढ्या भाकरी आणायच्या. कारण परवा दिवशी कोणालाही काही आणता येणार नाही. आणायचं असेल कोणाला केळी वगैरे काय ते आणू शकतात, परंतु उद्या सर्वांना सक्ती आहे, गावातील सर्व भाविकांना उद्या भरपूर भाकरी आणायचं. उद्या याच्याही पेक्षा जास्त समाज जमणार आहे. तेव्हा कृपा ही विनंती. आणि सर्वांना दुसरी एक विनंती आहे का सर्व पैशाशिवाय काही चालत नाही. आपण वर्गणीचा उद्या 2 दिवस सुट्टी होती, सर्वांनी सुट्टीचे कारण सांगितले. उद्या सोमवारी बँका चालू आहे, सगळं काही चालू आहे. तेव्हा उद्या सर्वांना विनंती आहे, एकच दिवस बाकी आहे आपल्याला काल्याची पंगत. कमीत कमी 15,000च्या पुढं माझ्या माहितीनं इथं समाज जमणार आहे. आपल्याला तेवढी मोठी पंगत करायची आहे. तेव्हा सर्वांना विनंती आहे की वर्गणी उद्या जमा करावी, ही नम्र विनंती. रामकृष्ण. जय विठ्ठल जय जय